नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमचे यूट्यूब चॅनल डेली जीके डोस बाय अविनाश या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 4 एप्रिल 2026च्या चालू घडामोडी आपण आज पाहणार आहोत. चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा. अशा दररोजच्या चालू घडामोडी ज्या स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाच्या असतील व ज्याच्यावर प्रश्न विचारले जातील अशा चालू घडामोडी आपण दररोज पाहणार आहोत. तर आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न, 4 एप्रिल रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो? ठीक आहे, आंतरराष्ट्रीय दिवस म्हणजे युनायटेड नेशन हा दिवस जो आहे तो ठरवतो. आणि 4 एप्रिलला कोणता दिवस आहे? तर 4 एप्रिलला जो आंतरराष्ट्रीय दिवस आहे तो भूसुरुंग जागरूकता दिन, इंटरनॅशनल डे फॉर माइन अवेअरनेस अँड असिस्टंट इन माइन ऍक्शन. त्याचा पुढचा प्रश्न आहे, भूसुरुंग जागरूकता दिन 2026 ची थीम काय आहे? तर यावर्षीची थीम, दरवर्षी प्रत्येक आंतरराष्ट्रीय दिवसाची थीम ठरवली जाते. तर यावर्षीची 2026 ची भूसुरुंग जागरूकता दिनाची थीम आहे इन्व्हेस्ट इन पीस, इन्व्हेस्ट इन माइन ऍक्शन. तर यावरती आपण डिटेल्स पाहणार आहोत. महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये काय आहेत? सगळ्यात महत्वाचे मुद्दा असा आहे की 4 एप्रिल हा इंटरनॅशनल डे फॉर माइन अवेअरनेस अँड असिस्टंट इन माइन ऍक्शन आहे, जो की 8 डिसेंबर 2005 पासून साजरा केला जातो. आणि जगभरातील भूसुरुंग म्हणजे लँडमाइन म्हणजे युद्धजन्य परिस्थितीमध्ये जे जमिनीखाली ठेवले जातात, बॉम्ब ठेवले जातात, त्याला भूसुरुंग, लँड माइन म्हणतात. माइन पेरले जातात आणि ते स्फोटक आहेत आणि हे स्फोटक अवशेषामुळे होणाऱ्या धोक्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तर याची 2026 ची थीम जी आहे ती इन्व्हेस्ट इन पीस अँड इन्व्हेस्ट इन माइन ऍक्शन. UNMAS म्हणजे युनायटेड नेशन माइन ऍक्शन सर्व्हिस हा विभाग युनोचा आहे, तो याबद्दल जागृती निर्माण करतो. तर यानंतरचा पुढील प्रश्न जो आहे, प्रश्न क्रमांक 3, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलात कोणत्या 2 युद्धनौका दाखल झाल्या? तर 4 एप्रिलच्या बातमीनुसार 2 युद्धनौका नौदलात दाखल करण्यात आलेल्या आहेत, ज्याचं नाव आहे INS तारागिरी आणि INS अरिदमन. 2 युद्धनौका INS तारागिरी आणि INS अरिदमन. या दोन्ही युद्धनौका ज्या आहेत त्या भारतीय बनावटीच्या आहेत. INS तारागिरी ची निर्मिती कोणत्या संस्थेने केलेली आहे? तर INS तारागिरी नावावरूनच वाटतं हे महाराष्ट्रीयन नाव आहे आणि याची निर्मिती मुंबईच्या माझगाव डॉक शिप बिल्डर लिमिटेड या कंपनीने केलेली आहे. या कंपनीची निर्मिती आहे. त्यानंतरचा यावरील प्रश्न आहे, INS अरिदमन कोणत्या प्रकल्पाचा भाग आहे? INS अरिदमन ही जी आहे ती अण्वस्त्रधारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी म्हणजे अणुपाणबुडी आहे आणि जी की अण्वस्त्रधारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी SSBN या प्रकल्प अंतर्गत भारतीय बनावटीची ही आहे. INS अरिदमन ही भारताची कितवी अणुपाणबुडी आहे? बघा, अणुपाणबुडी आहे कारण बॅलिस्टिक म्हणजे न्यूक्लिअर बॅलिस्टिक जे आहेत, न्यूक्लिअर बॅलिस्टिक सॅटेलाइट क्षेपणास्त्र म्हणता येईल त्याला. तर त्याचा एक प्रकल्प आहे, जो प्रोजेक्ट आहे, इंडियन प्रोजेक्ट आहे, तर त्या प्रोजेक्ट मध्ये ही बनवण्यात आलेली आहे. तर ही 3री पाणबुडी आहे. याच्या अगोदर 2 पाणबुड्या, अणुपाणबुड्या बनवण्यात आलेल्या आहेत, ज्या की पूर्णपणे भारतीय बनावटीच्या आहेत. तर काय आहे ही INS तारागिरी, त्याबद्दल आपण माहिती पाहूया. INS तारागिरी ही भारतीय नौदलात दाखल झालेली आहे, इंडियन नेव्ही मध्ये, जी की स्टेल्थ फ्रिगेट म्हणजे स्वदेशी युद्धनौका आहे. स्टेल्थ फ्रिगेट ही अशी युद्धनौका असते जी शत्रूच्या रडार, सेन्सर किंवा निरीक्षण प्रणालीपासून शक्य तितकी अदृश्य राहते. म्हणजे
शत्रूच्या रडार त्या सिग्नलला ती सापडत नाही, ते अदृश्य असते. कुठलाही सिग्नल शत्रूच्या सिग्नल यंत्रणेला मिळत नाही, त्याला म्हणायचं स्टेल्थ फ्रिगेट. तिसरी युद्ध नौका आहे. त्यानंतर रडार पासून अदृश्य राहण्याची तिची क्षमता आहे. ब्रह्मोस आणि इतर क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली ब्रह्मोस क्षेपणास्त्र जे आहे ते यावरती सज्ज आहे, आणि इतर क्षेपणास्त्र सुद्धा बॅलिस्टिक जे आहेत ते आपण येथे वेपन्स, बॅलिस्टिक वेपन्स येथे सेट करू शकतो. तिचं वजन जे आहे ते 7,000 टन एवढं आहे. मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड कडून याची निर्मिती करण्यात आली आहे, आणि कठीण सागरी वातावरणात, म्हणजे खूप कठीण असं वातावरण आहे सागराचं, अशा वातावरणामध्ये सुद्धा सक्षमपणे टिकून राहण्याची या INS तारागिरीची क्षमता आहे. त्यानंतरची दुसरी जी आहे INS अरिदमन, जी नेव्हीमध्ये दाखल झालेली आहे, ती अरिहंत. बघा, याच्या पूर्वीच्या 2 अणु पाणबुड्या, ठीक आहे, न्यूक्लिअर बॅलिस्टिक वेपन वाल्या 2 आपल्या मरीन होत्या, सबमरीन. त्यापैकी एक होती अरिहंत व दुसरी होती अरिघाट. अरिहंत व अरिघाट नंतर ही तिसरी अरिदमन नावाची अणु पाणबुडी आहे, जी की स्वदेशी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे. अण्वस्त्र वाहक K4 क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. K4 नावाचे एक वेपन सेट आहे, जो की न्यूक्लिअर वेपन सेट आहे, त्याने ती सुसज्ज आहे. तुलनेने दुप्पट व लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. बघा, त्याची तुलना जी त्याच्यापेक्षा दुप्पट, म्हणजे जी INS अरिदमनची म्हणजे लिमिट असेल त्याच्यापेक्षा डबल लिमिट असली तरी किंवा लांब असली तरी त्याची तेवढी क्षमता या INS अरिदमनची आहे. आणि ती सेम जशी तारागिरी आहे की शत्रूच्या रडारवर सापडत नाही, त्याचप्रमाणे ही सुद्धा रडारवर शोधणे शत्रूला कठीण आहे. तळाशी राहून शत्रूवर अण्वस्त्रांनी खोलवर मारा करण्याची क्षमता आहे. या सबमरीनची, म्हणजे कुठल्याही शत्रूच्या पाण्यातील जहाजावर, पाणबुडीवर अण्वस्त्रांनी खोलवर मारा करण्याची हिची क्षमता आहे. विशाखापट्टणम येथे ही तयार करण्यात आलेली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत केरळ येथे एका नौदल तळावरती एका कार्यक्रमात ही नौदलामध्ये दाखल करण्यात आलेली आहे. देशाचा अण्वस्त्रधारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी प्रकल्प जो SSBN आहे, त्या प्रकल्पाच्या अंतर्गत ही बनवण्यात आलेली आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स व चीन, अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स व चीन या 5 देशानंतर, या 5 देशाकडे जशी ही INS म्हणजे पाणबुड्यांची क्षमता आहे, तशीच क्षमता आता भारताची यांच्या लेवलला झालेली आहे. तर यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पुढील कोणत्या संस्थेला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झालेला आहे? तर ती जी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झालेली संस्था जी आहे ती नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, NCERT ही संस्था आहे. NCERT ही संस्था आहे. NCERT ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा कोणत्या मंत्रालयाने दिला आहे? तर बरीच आता आपण वाचलेले केंद्रीय शिक्षण मंत्रालय. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने याला UGCच्या सल्ल्याने याला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर काय आहे महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय आहे? तर NCERT जे आहे ते नॅशनल काउन्सिल ऑन एज्युकेशन रिसर्च ट्रेनिंग सेंटर आहे, जे की आपण CBSE चे बुक्स, केंद्राची एज्युकेशनल मिनिस्ट्री आहे त्याच्यामध्ये त्यांचे शैक्षणिक बुक्स हे तयार करते. आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी UGCच्या सल्ल्याने अभिमत विद्यापीठाचा दर्जा याला दिला आहे. या संस्थेला स्वतःच्या पदव्या देण्याचा आता अधिकार प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारे हे आजचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. अशा यासारखेच आणखी खूप सारे प्रश्न तुम्हाला PDF मध्ये मिळणार आहेत. त्यासाठी PDF डाउनलोड करण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही ही माहिती शेअर करा. थँक्यू.